Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज गायकवाड अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं आपलं स्वागत करतो. मित्र हो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला. या प्रकरणाच्या आयात निर्यातीत धोरणाच्या संदर्भातील करंट जे धोरण आहे आयात निर्यातीचं किंवा विदेशी व्यापाराचं जे धोरण आहे, हे विदेशी व्यापाराचं धोरण करंट आपण थोडक्यामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. आपण 2020मध्ये आता शेवटच्या डिसेंबर महिन्यामध्ये वाटचाल करतोय. आपण असं पाहिलं की विदेशी व्यापाराचं धोरण हे 1 वर्ष न ठेवता आता 5-5 वर्षापर्यंत ठरवलं जातं. या ड्युरेशनमध्ये किंवा या कालखंडामध्ये विदेशी व्यापारामधल्या बदलत्या धोरणांचा अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये फार मोठा रोल असतो, फार मोठी भूमिका असते आणि म्हणून या धोरणातलं सातत्य 5 वर्षापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांवर प्रभाव करणारं असतं. म्हणून या ठिकाणी आपण 2015 ते 2020 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताच्या विदेशी व्यापाराचं धोरण काय होतं, त्या संदर्भात या धोरणाची उद्दिष्ट काय होती आणि या धोरणामध्ये प्रामुख्याने मूल्यमापनाच्या माध्यमातून आपण काय साध्य केलं आहे, या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण आढावा घेऊया. भारत सरकारने 1 एप्रिल 2015 रोजी 2015 ते 20 या कालावधीसाठी नवीन विदेशी धोरणाची घोषणा वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या धोरणाची काही उद्दिष्टे त्यांनी सांगितलेली होती. त्यात 2 उद्दिष्ट प्रामुख्याने सांगितली आहे. त्यात पहिल्या उद्दिष्टामध्ये ते असं म्हणतात, 2020पर्यंत जागतिक व्यापारात मोठा सहभाग घेऊन विदेश व्यापार 2019-20 पर्यंत $900 बिलियन पोहोचवणे आणि जागतिक व्यापारात वाटा 2% 3.5% 3.5% पोहोचवणे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट होतं की 2015 ते 2020च्या विदेश व्यापारात पुढील प्रमाणे प्रयत्न करण्याचं ठरवण्यात आलं होतं. म्हणजे दुसऱ्या उद्दिष्टातील 4 मुद्दे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यात पहिलं उद्देश आहे वस्तू व सेवांच्या विदेश व्यापार क्षेत्रात स्थायित्व व दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करणं. त्यानंतर आयात निर्यातीसाठी निश्चित केलेले नियम, धोरणे व प्रेरणांचे इतर प्रयत्न करणे. फॉर एक्झाम्पल मेक इन इंडिया, स्किल इन इंडिया, डिजिटल इंडिया यांच्यात ताळमेळ घालणं आणि निर्यातीला प्रोत्साहन मिशनची रचना करणं. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जागतिक स्पर्धा निर्माण करून निर्यातीचे विविधीकरण करणं, त्यासाठी प्रोत्साहन देणं. त्यानंतर जागतिक व्यापार करारात भारतीय वस्तूंच्या निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं आणि वेगवेगळ्या निर्यात बाजारांच्या व्यापक प्रसार माध्यमातून भारत निर्माण मेक इन इंडिया कार्यक्रमाला गतिमान करणं. त्यानंतर आयातीचे पुनर्संघटन आणि व्यापार तोलाच्या समस्येवर कायम नजर ठेवण्यासाठी नियमितपणे मूल्यांकन करण्याची व्यवस्था विकसित करणं. अशा रीतीने ही 2 उद्दिष्ट 2015 ते 20 या विदेश व्यापार धोरणामध्ये निश्चित करण्यात आले होते. यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न आवश्यक आहे, हे उद्देश आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी खालील प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये भारतीय निर्यातीत स्पर्धात्मकता वाढवणे आणि नवीन बाजारपेठांचा शोध घेणे. त्यानंतर सद्यस्थितीत द्विपक्षीय आणि प्रादेशिक व्यापार करारांमध्ये संस्थात्मक प्रक्रिया चालू ठेवणे.
त्यानंतर नवीन निर्यात वस्तूंचा शोध घेणे, त्यानंतर उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यानंतर निर्यात पत खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणे, नंतर बंदरे, प्रयोगशाळा, सामान्य उपयोगी केंद्रे यासारख्या पायाभूत संरचनेत सुधारणा करणे, त्यानंतर भारतीय उत्पादनाचे मानांकन, पॅकेजिंग, ब्रँडिंग यांना प्रोत्साहन देणे, नंतर कर व्यवस्थेत सुधारणा करणे, विशेषतः GST लागू करताना त्यामध्ये व्यापारपूरक अशा प्रकारच्या GSTच्या करांच्या दरांची रचना करणे, त्यानंतर निर्यातवर फोकस करून निर्मिती क्षेत्राचा प्रसार करणे, नवीन बाजारात यशस्वी ठरू शकणाऱ्या निर्यात उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यानंतर सेवा निर्यात व त्याच्या विविधीकरणाला प्रोत्साहन करणे, भारताच्या निर्यात व्यूहरचनेत विविध मंत्रालये व राज्य सरकारांना सहभागी करणे. म्हणजेच वरील या धोरणाची ठरवलेली 2 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सरकारने अशा प्रकारच्या 12 प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यानंतर बहुप्रेरित मल्टिपल इन्सेंटिव्स या योजनांची निर्मिती करून जागतिक व्यापार संघटनेच्या मानदंडानुसार नवीन व्यापार धोरणात पूर्वीच्या धोरणात सुरू असणाऱ्या सर्व निर्यात प्रोत्साहन योजनांचे 2 योजनांमध्ये पुनर्गठन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या व्यापारी वस्तूंची योजना आणि भारतातून निर्यात होणाऱ्या सेवा निर्यात योजना. या योजनानुसार वस्तू व सेवांच्या निर्यातीसाठी कोणत्याही अटी असणार नाही. व्यापारी निर्यात वस्तू योजनेमध्ये योजनांचा उद्देश विशिष्ट बाजारात विशिष्ट वस्तूंची निर्यात प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेत पूर्वी चालू असलेल्या 5 योजनांचं विलीनीकरण करण्यात आलं आहे. या योजना फोकस उत्पादन योजना, बाजारासंबंधित फोकस उत्पादन योजना, फोकस बाजार योजना, कृषी आधारित पायाभूत गुंतवणूक स्क्रिप आणि विशेष कृषी ग्रामीण उद्योग योजना इत्यादींचा समावेश आहे. भारतातून सेवा निर्यात योजनेत अगोदरच सुरू असलेल्या योजनांची जागा घेतली आहे. या योजनांचा उद्देश विशिष्ट बाजारात विशिष्ट सेवा निर्यात प्रोत्साहित करणे असा आहे. यासोबतच काही इतर उपाययोजनासुद्धा या धोरणामध्ये करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्रांची घसरती परिस्थिती सावरण्यासाठी 2 उपाययोजनांमध्ये निर्यातदारांना जे लाभ उपलब्ध आहेत ते सर्व सेजमधील निर्यातदारांना देणे, त्यानंतर निर्यात प्रोत्साहन योजना लाभकारक आणि प्रभावी करण्यासाठी अशा औद्योगिक आणि कृषी उत्पादनांचा शोध घेणे की ज्यांच्यात निर्यात संभाव्यता जास्त आहे. त्यानंतर भांडवली वस्तू निर्यात संवर्धन योजनेअंतर्गत विशिष्ट निर्यात अटींमध्ये सूट देणे. या योजनेत अगोदर अशी तरतूद केली होती की 5 वर्षात केल्या गेलेल्या एकूण आयातीच्या 90% पर्यंत निर्यात बाध्यता असेल. आता ती 75% पर्यंत कमी करण्यात आली. भांडवली वस्तूंचे देशातच उत्पादन करण्यासाठी ऑथरायझेशन योजनेप्रमाणे करण्यात आलेल्या आयातीला अँटी डंपिंग ड्यूटी, सेफगार्ड ड्यूटी, ट्रान्झिशनल प्रॉडक्ट सेफिफिकेशन सेफगार्ड ड्यूटी यांच्यात सूट दिली जाणार नाही. त्यानंतर व्यावसायिक स्थिती सुलभ करण्यासाठी अधिकतर आवेदन आणि आंतरमंत्रालयीन कार्यवाही 24 तास ऑनलाईन करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. निर्यात प्रधान युनिट आणि निर्यातगृहांसाठी विशेष सुविधा देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर ॲडव्हान्स ऑथरायझेशननुसार करण्यात आलेली आयातही आता ट्रान्झिशनल प्रॉडक्ट्स स्पेसिफिकेशन सेफगार्ड ड्यूटी अंतर्गत येणार आहे. सरकारने संरक्षण उद्योग,
औषध उद्योग आणि पर्यावरण अनुकूल उत्पादनाच्या निर्यातदारांना करात सवलती देण्याची घोषणा केलेली आहे. भारताच्या एकूण निर्यातीत सूक्ष्म उद्योग, लघु व मध्यम उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पण या उद्योगांना विविध वित्तीय समस्यांना सामना करावा लागतो. विदेशी व्यापार क्षेत्रात मालाच्या किमतींची वसुली बऱ्याच काळानंतर होत असते, तात्काळ होत नाही. या दृष्टीने निर्यात कर्जाचे महत्त्व विशेष आहे. याचा विचार करून काही लघु उद्योगांसाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. व्याजदरातील सवलत 3 वर्षापर्यंत चालू राहणार आहे. 15 ते 20 या विदेश व्यापार धोरणात चालू वर्ष आणि मागील 2 वर्षातील कामगिरीचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे. यामध्ये $3 मिलियन निर्यात करणारा उद्योग, $25 मिलियन पर्यंत निर्यात करणारा उद्योग, $100 मिलियन पर्यंत निर्यात करणारा उद्योग आणि $500 मिलियन निर्यात करणारा आणि $2000 मिलियन निर्यात करणारा उद्योग असणार आहे. त्यानुसार त्यांना सवलती प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर कालिकत एअरपोर्ट आणि अर्नाकोनम आसिडी पोर्ट तमिळनाडू. कालिकत एअरपोर्ट हा केरळमध्ये आहे. याची नोंदणीकृत पोर्टचा दर्जा दिला, येथून आयात निर्यात होऊ शकेल. आतापर्यंत 33 शहरांना टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सी रूपात मान्यता दिली आहे. त्यात विशाखापट्टणम आणि भीमावरम या 2 शहरांचा आता समावेश करण्यात आलेला आहे. सर्वात कमी विकसित 33 देशांसाठी लो कंट्री डेव्हलपमेंट म्हणून ड्युटी फ्री टॅरिफ प्रेफरन्स योजनेला आता विदेशी व्यापार धोरणासारखे जाहीर करण्यात आले आहे. 100% निर्यात प्रधान किंवा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क किंवा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आणि बायोटेक्नॉलॉजी पार्कमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. जसे त्यांच्या तक्रारीचे ताबडतोब निवारण करणे, मागण्यांवर विलंबाशिवाय निर्णय घेणे, पायाभूत संरचनात्मक सुविधा प्रदान करण्यास प्राधान्य देणे, वस्तू व सेवांच्या हस्तांतरणाची सुविधा, निर्यात पोर्ट जवळ गोदामे बांधण्यास परवानगी देणे आणि प्रशिक्षणासाठी विनाशुल्क सुविधा उपलब्ध करून देणे. भविष्यात भारत असे देश व खंडांशी द्विपक्षीय व क्षेत्रीय व्यापार करार करणार की जे फक्त चांगले व व्यापक बाजार उपलब्ध करून देतील, ज्यांची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक ठरेल. अशा रीतीने हे 5 वर्षाचं विदेश व्यापार धोरण आपल्याला उद्दिष्ट आणि त्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि त्या उपाययोजनांच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये सरकारने केलेल्या वेगवेगळ्या बाबी यामध्ये आपण अभ्यासल्या आहे. या धोरणाचं मूल्यमापन सुद्धा आपल्याला करता येऊ शकते आणि म्हणून या धोरणाच्या मूल्यमापनानुसार आपण 2 मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याचं मूल्यमापन करता येऊ शकते, ज्यामध्ये निर्यात लक्ष्याची व्यवहार्यता. भारताच्या निर्यात व्यापारात 2020 पर्यंत $900 बिलियन वाढ करण्यासाठी निर्यातीत दरवर्षी 11.6% या चक्रवाढ दराने वृद्धी झाली पाहिजे असं उद्दिष्ट आपण ठरवलं होतं. परंतु टीकाकारांच्या मते अलीकडच्या काळात भारताच्या निर्यातीत वृद्धी खूप कमी झाली आहे. त्यामुळे निर्धारित $900 बिलियन व्यापाराचे लक्ष्य जे आहे ते गाठणे शक्य नाही. कितीही सवलती दिल्या तरी ते शक्य होताना दिसत नाही. त्यानंतर स्पष्ट धोरण निर्देशनाचा अभाव दिसून येतो. नवीन विदेशी व्यापार धोरणात पुढील 3 क्षेत्रात स्पष्ट धोरणाचा अभाव आहे, ज्यामध्ये विदेशी पर्यटन क्षेत्र, त्यानंतर लघु उद्योग क्षेत्र आणि विदेश व्यापार धोरणात निर्यात प्रोत्साहन धोरण व निर्यात प्रेरक संस्थांच्या रचनेला जवळजवळ तसेच ठेवले आहे. त्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे या धोरणाने ठरवलेली उद्दिष्ट
पूर्ण करण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यानंतर 15 ते 20च्या विदेश व्यापार धोरणाच्या मध्यवर्ती सुधारणा. नवीन विदेशी व्यापार धोरणाचे मध्यवर्ती परीक्षण 2.5 वर्षानंतर 5 डिसेंबर 2017 रोजी वाणिज्य मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी केलेले होते. त्यांच्या पुढील सुधारणांवर भर देण्यात आलेले आहे. कपड्यांचे 2 उपक्षेत्र रेडीमेड गारमेंट्स आणि मेड अप गारमेंट्ससाठी SEIS अंतर्गत प्रोत्साहनाला 2% 4% करण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त वार्षिक प्रोत्साहन रकमेस 2,743 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यानंतर अतिलघु, लघु, मध्यम उद्योग आणि श्रमप्रधान उद्योगांसाठी विद्यमान MEIS प्रोत्साहनामध्ये 2% वृद्धी केली. त्यामुळे प्रोत्साहन रक्कम 4,556 कोटी रुपयापर्यंत झाली. त्यानंतर सेवा व्यापार प्रोत्साहित करण्यासाठी SEIS अंतर्गत निवड सेवांच्या प्रोत्साहनामध्ये 2% वृद्धी केल्याने प्रोत्साहन रक्कम ही 1,140 कोटी रुपयापर्यंत वाढली. शुल्क माफ योजनेअंतर्गत निर्यात उत्पादनासाठी विनाशुल्क आयात करण्यासाठी सुविधा प्रदान करण्यासाठी स्वप्रमाणीकरण योजना लागू केली, जी निर्यातकांच्या विश्वासावर आधारित आहे. आयात निर्यात व्यापाराशी संबंधित तक्रारीचे निदान करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या वेबसाईटवर सिंगल विंडो उघडण्यात आलेली आहे. सीमेपलीकडील व्यापार सहज करण्यासाठी काही उपाययोजनांची घोषणा करण्यात आली. 100% निर्यात प्रधान उद्योगांना निर्यात प्रोत्साहन वस्तू योजनेअंतर्गत आयातीद्वारे GST न देता भांडवली वस्तू आयात करण्यासाठी सुविधा देण्यात आली. दुरुस्ती सेवा क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासाठी जुन्या वस्तू आयात शुल्क न देता आयात करण्याची परवानगी देण्यात आली. 15 डिसेंबर 2017 रोजी चामडे व चामडी पादत्राणे क्षेत्रासाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत 2017-18 ते 2019-20 या कालावधीत 2600 कोटी रुपये या उद्योगांना प्राप्त होतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मित्रहो, अशा रीतीने रिसेंट जे धोरण आहे विदेशी व्यापाराच्या संदर्भात, भारताचं जे विदेशी धोरण आहे ते 2015 ते 2020 या कालखंडासाठी, त्यात ठरवण्यात आलेली उद्दिष्ट, त्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी सरकारकडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना आणि या उपाययोजनांचं टीकाकारांच्या नजरेतून झालेलं मूल्यमापन आणि या धोरणाच्या 2.5 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या गेल्या त्या धोरणांचं पुनर्मूल्यांकन करून माननीय सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली उर्वरित 5 वर्षासाठीच्या सुधारणावादी धोरणाचं सुद्धा राबवण्यात आलेले आहेत. अशा रीतीने हे धोरण आपल्यासाठी फारच अभ्यासपूर्ण आहे. आपल्याला पुढच्या परीक्षांसाठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा या धोरणातील अनेक अंगांची जी माहिती आहे ती आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. मित्रहो, आपण या धोरणाचा अभ्यास इथेच थांबवतो आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिकीकरणाकडची जी वाटचाल आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचे काय परिणाम झालेले आहेत, त्यासोबतच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या व्याख्या किंवा त्यांच्या संकल्पना काय आहेत ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटना यांच्या संदर्भात भारतीय अर्थव्यवस्थेचा कसा संबंध आहे, या संबंधांचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कसा रोल आहे, त्याचं काय योगदान आहे, या संदर्भामध्ये आपण पुढच्या 2-3 व्याख्यानांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचं अध्ययन करणार आहोत. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण भारताच्या अर्थव्यवस्थेच्या किंवा भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण
या मुद्द्यांना स्पर्श करणार आहोत, त्याचं अध्ययन करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतो आहे. मित्रहो, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने दिलेल्या कोरोनाविषयक नियमांची प्रामाणिकपणे पालन करा, त्याचं आचरण करा आणि भारताला कोरोनामुक्तीच्या लढ्यामध्ये मदत करा. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा तसं सांगा. आणि मित्रांना हे चॅनल जे आहे ते चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत इथं थांबतो आहे. थँक्यू.